नमस्कार, मी प्रमिला। आज बनवणार आहे मी रंगबेरंगी पालक पुरी। चला, मी आता ही पालक स्वच्छ करून 2 पाण्याने धुवून घेतली आहे। त्याचे देठ पण आपल्याला ठेवायचे आहे, कारण देठमुळे आपल्या पालकाच्या पुरीला चव येते। सर्वात आधी मी गॅसवर कढईमध्ये आता पाणी गरम करायला ठेवते। पालक पुरी बनवण्यासाठी मी आता हे सर्व पालक आपले देठासकट मी आता हे कढईमध्ये टाकत आहे। पालक स्वच्छ करून धुवून घ्यायची आहे। त्याच्यावरची माती वगैरे सर्व गेली पाहिजे आपली। स्वच्छ 2 पाण्याने धुवून काढायची पालक आणि सर्व पालक मी देठासकट टाकेल आहे कढईमध्ये। आता कढईत खूप असं वाटतं खूप पालक आहे, पाणी कमी आहे, असं काही नाही आहे। त्यासाठी मी फक्त आपल्या चमच्याच्या याने आपल्याला अशी दाबून घ्यायची आहे पालक। पूर्ण पालक जर पाण्यामध्ये मिसळली तर एकदम पालक कमी दिसेल आणि पाणी जादा दिसेल। आता अशा पद्धतीने आपल्या खालीवर करून घ्यायची पालक। बघा पाणी किती दिसतं, आता पालक कमी दिसते। आणि पूर्ण आपल्याला पालक शिजवायची नाही आहे, थोडं असं ठेवायची कच्ची अशी बघायची आपल्याला देठ दाबून त्याचे। आता गॅस बंद करून घ्यायचा आपल्या। आणि पालक हिरवी राहण्यासाठी आपल्याला गॅसवर असं 2 मिनिटासाठी राहून द्यायचं पाण्यामध्येच, म्हणजे ते पाण्यामध्ये शिजल्या पण जाते व्यवस्थित। आता चमच्याच्या साहाय्याने किंवा असं चिमट्याच्या साहाय्याने आपल्याला सर्व पालक अशी थंड पाण्यामध्येच काढायची आहे। एका ताटामध्ये मी एकदम माठातलं पाणी घेतलं आहे थंड। गार पाणी वापरायचं आपल्याला, जे करून आपली पालक हिरवाच कलर राहायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला गार पाण्यातच वापर करायचा। गार पाण्यामध्ये सर्व असं पालक स्वच्छ करून घ्यायचे, ते सुट्टी करून घ्यायची एकदम पालक। आणि थोड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता अशी पालक थोडी पिळून काढायची, हाताने दाबून घ्यायची, त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आपल्याला। पालकची प्युरी करण्यासाठी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। दोन 3 मिरच्या टाकल्या आणि 1 इंचीचा अद्रकचा तुकडा त्याच्यामध्ये बारीक करून टाकायचा। हे झाली आपली बघा हिरवगार आपली पालक तयार झाली बघा, बारीक केली तर। आपल्याला आता जेवढं पाहिजे तेवढे आपले पालक काढून घ्यायचे आपल्याला एका भांड्यामध्ये पीठ मळण्यासाठी। आता मी इथं गव्हाचे पीठ घेतलं आहे अर्धा कप। आता मी त्याच्यात फक्त मीठ वगैरे टाकलंय आणि मी पीठ मळून घेतलं आहे। आता हे दुसऱ्या गव्हाचं पीठ मी घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी ऑरेंज कलरचा फूड कलर मी वापरते आहे कलरसाठी। मीठ टाकलं आहे, हे पण पीठ मळून मी घेत आहे। ऑरेंज कलर झाला आहे माझा। आता बीटचा पण बीट मी बारीक करून घेतला आहे। आता हे मिक्सरला फिरून घेणार आहे, फक्त मीठ टाकलं आहे आपण बीटला आणि थोडासा ओवा टाकायचा। मग त्या बीटचा स्वादसाठी आपला ओवा टाकला ना, स्वाद त्याचा कमी होतो असा बीट म्हणजे। चला, मी अर्धा कप त्याच्यामध्ये पण पीठ टाकते, गव्हाचं पीठ। आता हे पीठ पण मी मळून घेते असं।
बघा आपलं पीठ पण छान झालं आहे ना. कलर बीटचा कलर असल्यामुळे किती लाल छान कलर आला त्याला, एकदम गुलाबी गुलाबी. आता हे एक साधं पीठ मी असं मळून घेते, त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलंय फक्त. हे बघा माझे पीठ मळून झालं आहे. बघा 4 कलरचे पीठ तयार झाले माझे. बघा असे गोळे करून घेतले छोटे छोटे आणि हे मोठाले. आता मी तुम्हाला वेगळ्या 2-3 पद्धतीच्या मी पुऱ्या करून दाखवत आहे. सर्व आपल्याला पुरीच्या आकाराच्या एवढ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे. सर्व कलरचे 4 कलर हे ते 4 कलरच्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे पुरीच्या आकाराचे. आपल्याला पीठ लावण्याची आवश्यकता नाही लागत, पण लावलं तर थोडंफार लावायचं, म्हणजे पिठामुळे असं पांढऱ्या दिसायला नको. हे पुऱ्या बघा मी 4 पुऱ्या अशा लाटून घेतल्या आहे. पीठ लावलं का जास्त पांढऱ्या दिसतात. हे पीठ सर्व पुऱ्या मी अशा पद्धतीनं एकावर एक ठेवून घेते. असं मध्ये पीठ टाकायचं थोडं, आणि सगळे कलरमध्ये 4 कलर आहेत ते एकदम छान दिसतात असे हे करायचं. आणि हे सर्व एक पोळी तयार करायची मोठी, आणि असं गोल 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 फिरून आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. असं हाताने पण असं गोल करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला कट करायचं आहे छोटे छोटे पुऱ्याच्या आकाराचे. अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे. आणि थोडं असं आपल्या हाताने असं थोडंसं दाबून घ्यायचे आहे, म्हणजे पुऱ्या करायला सोपं जातं. तोपर्यंत मी गॅसवर तेल ठेवलं आहे गरम करायला. कमी गॅसवर ठेवला आहे. आपल्या पुऱ्या बघायच्या लाट्या कशा झाल्या तयार, छान दिसतात कलरमध्ये. बघा आता मी तुम्हाला पुरी लाटून दाखवते. बघा याचे किती छान कलरफुल पुरी झाली तयार. एवढं कलर पण छान एकदम छान दिसतात. हे बघा आपल्या पुऱ्या तयार झाल्या. बघा किती कलर आणि किती एकदम गोल गोल छान वाटतात ना. आणि हे पण मी असं एकावर एक ठेवून असे शंकरपाळे म्हणजे हे तयार केले आपले असे खाण्यासाठी. आणि वेगळ्या पद्धतीचे हे 4 लाट्या मी गोल गोल करून ठेवल्या आहे. अशा एकमेकाला लावून 4 लाट्या ठेवल्या आहे. अशा गोल हाताने अशा प्रेस करायच्या थोड्या, आणि अशा हलत हाताने आपल्याला लाटून घ्यायच्या आहे. आणि 4 कलरचे बघा किती छान दिसतात ना. बघा किती छान आले. बघा कलर पण छान, त्याचा आकार पण किती छान आला आहे सर्व कलरमुळं. आता मी अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या करून घेत आहे. हे पुरी लाटताना आपल्याला सगळे 4ही लाट्या आपल्या एक जवळ घेऊन अशा हाताने दाबून घ्यायच्या, मग अशा पुऱ्या तयार होत्या त्याच्या. याचे कलर बघा किती छान दिसतात. आता आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत. बघा पुरी कशी, बघा ते छोट्याले होते ना ते त्रिकोणी कापलेले, ते बघा कलर त्याचे पण कलर किती छान झाले. बघा मग आपल्याला असे बिस्किट पण बनवायचे, असे बिस्किट वगैरे छान लागतात असे. आता पुरी पण बघा किती छान फुगल्या जाते, आणि चवीला पण छान लागते.
बघा पूर्ण गोल फुगली बघा. इकडे टम्म फुगले आहे पुरी बघा. त्याचं पुरीचा आकार बघ किती छान दिसतंय बघा वरतून. बीटचा लाल कलर असल्यामुळे बघा किती छान दिसते ना. आणि हे 4 प्रकारचे हे पुरी पण बघायची. अशा पद्धतीनं पुरी तयार झाली बघा. याचे पण कलर किती छान दिसतो पुरीचा. लहान मुलांना तर खूप आवडतात. कलर बघून अजून जादा खातात पुरी. बघा माझ्या पुरी तयार झाली बघा. त्याच्यासोबत दही आहे, थोडं लाल तिखट टाकते वरतून आणि टमाट्याचा सॉस, टोमॅटो सॉस ना. बघा माझं ताट रेडी. एकदम कलरफुल. आवडलं तर लाईक करा, शेअर, सबस्क्राईब.